करिअर प्लॅनिंग हा इतका जवळचा विषय आहे की एखादा विद्यार्थी कमी टक्के पडतो तरी तो सायन्स घेतो आणि सायन्स घेतल्यावर जर त्याचं करिअर नाही झालं तर तो कदाचित आत्महत्या देखील करतो. तुम्ही इंजिनिअरिंगच्या पण कॉलेजमध्ये जा, एखादा विद्यार्थी हा 10 लाखाचं पॅकेज घेतो आणि एखाद्या विद्यार्थ्याला 2 लाखाचं पण पॅकेज मिळत नाही. कोणतं कॉलेज चांगलं, कोणतं कॉलेज, मग त्या नक्की त्यामध्ये तुम्ही निवड कशी केली पाहिजे, काय पाहिलं पाहिजे? 17 आणि 18 हे 2 वर्ष असे असतात की एक तर मुलं घडतात किंवा मुलं बिघडतात. बरोबर. आपल्याला जर त्यांना बिघडू द्यायचं नसेल तर ज्युनियर कॉलेज निवडावं असा माझा आग्रह आहे. की बऱ्याच मुलांना करिअर निवडताना ट्रेंडिंग मध्ये जे काही चाललंय ना त्याचं आकर्षण जास्त असतं. तुमची ज्यावेळेस डिग्री होणार आहे तेव्हा काय ट्रेंड असणार आहे ते एज्युकेशन आपण आता घेणं गरजेचं आहे. इंटिग्रेटेड कोचिंगला कुठल्याही पालकांनी अजिबात जाऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे. हे मी ऑन कॅमेरा सांगतोय. प्रत्येक 10 वर्षामध्ये काही ना काहीतरी नवीन येतं आणि तिथं म्हटलं आता जॉब जाणार. जॉब हे कधीच जाऊ शकत नाही. माणसाकडं असणारं जे स्किल सेट्स आहेत ते जर अपग्रेड करत राहिले तर कायमस्वरूपी त्याला जॉब राहणारच आहेत. तो त्या क्षेत्रामध्ये उत्तम होऊ शकत नाही. त्याला त्यात इंटरेस्ट आहे का हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॅलिबर हे कसं आयडेंटिफाय करायचं की आता पुढे काय,